इंग्लिश शिकून घे भाऊ. तू काय करत आहेस? व्हॉट आर यू इव्हन डूइंग? हे असं न वापरता इंग्लिश स्पेशल कसं वापरायचं जे की रागात असताना तर कुड यू प्लीज टेल मी व्हॉट आर यू वर्किंग ऑन? असं जर इंग्लिश वापरलं तर समोरच्याला कळतं की तुम्ही इंग्लिश सहजपणे बोलू शकता आणि इंग्लिश कुठे आणि कशी यूज करायची हे तुम्हाला माहीत आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश मास्टरी या यूट्यूब चॅनलवरती. तर मराठी टू इंग्लिश बोलणं आता हेवी नाही तर सिंपल आहे. राग न दाखवता इंग्लिशमध्ये प्रोफेशनली शांतपणे आणि पोलाइटली कसं बोलायचं हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे. असतात ना काही वेळा जिथं खूप राग येतो पण बोलायचं मात्र स्मार्ट इंग्लिशमध्येच. आजपासून हा निर्धार तुम्ही पक्का करणार. तर चला सुरू करूया. राग नको आता, पोलाइट इंग्लिश बोलणं सुरू करूया. अशी 25 पॉवरफुल सेंटेन्सेस आहे जे की तुम्ही रोजच्या वापरात तुम्ही बोलू शकता. लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा राग येईल तेव्हा इंग्लिश नुसतं बोलायचं नसतं, तर पोलाइट इंग्लिश बोलायचं असतं आणि आपलं इम्प्रेशन वाढवायचं असतं. तर चला सुरू करूया. किती वेळ लागतोस? हे जर तुम्ही इंग्लिशमध्ये असं बोलला, "व्हाय आर यू टेकिंग सो लाँग?" असं न बोलता तुम्ही असं बोलायचं, "कुल्ड यू प्लीज स्पीड इट अप अ लिटल?" मला त्रास देऊ नकोस. डोंट बॉदर मी. असं न बोलता, "कुल्ड वी डिस्कस विथ अ लिटल लेटर प्लीज?" ऐकू येत नाही का तुला? आर यू डीफ? असं न बोलता, "कुल्ड यू प्लीज लिसन केअरफुली?" समोरच्याला सहजपणे समजतंय की हा इंग्लिशचा बादशाह आहे. पुन्हा चूक केलीस, "यू मेड अ मिस्टेक अगेन." असं न बोलता तुम्ही बोलायचे, "आय थिंक देअर्स अ स्मॉल मिस्टेक. कुल्ड यू प्लीज चेक इट?" मला हे नकोय. मला हे नकोय कसं बोलतो आपण? आय डोंट वॉन्ट धिस. हे असं न बोलता आय डोंट वॉन्ट धिस असं बोलू शकतो. आय वुल्ड प्रेफर समथिंग एल्स प्लीज. असं हे बॉसचं बोलणं असेल तुमच्या कदाचित. मला वेळ नाही. आय डोंट हॅव टाईम. असं न बोलता तुम्ही आय एम बिट बिझी राइट नाऊ. कुल्ड वी टॉक लेटर? आपण नंतर बोलूया. आता मला वेळ नाही. आधीच सांगायला हवं होतं. हे इंग्लिशमध्ये आपण असं बोलतो. यू शुड हॅव टोल्ड मी अर्लियर. असं न बोलता इट वुल्ड हॅव बीन ग्रेट इफ आय हॅड नोन धिस अर्लियर. हे तुझं काम नाही. एखाद्याला आपण म्हणतो हे तुझं काम ना. धिस इज नन ऑफ युअर बिझनेस. हे असं न बोलता आय कॅन हँडल धिस बट थँक यू फॉर आस्किंग. असंही बोलू शकतो आपण. पुढे बघूया. तू नेहमी उशीर करतोयस. यू आर अल्वेज लेट. एखादा तुमचा मित्र, एखादा तुमचा कलीग नेहमी उशीर करतोयस, तर त्याला यू आर अल्वेज लेट असं न बोलता इंग्लिशमध्ये जर तुम्हाला झापायचं असेल, तर तुम्ही असं बोलू शकता, "इट वुल्ड बी नाईस इफ यू कुल्ड कम अ लिटल अर्लियर नेक्स्ट टाईम." म्हणजे हे जे बोललास तुम्ही, "यू आर अल्वेज लेट", तर याचा अर्थ होतो, तू नेहमी उशिरा येतो. पण याचा अर्थ असा होतो, की नेक्स्ट टाईम तू उशिरा नाही यायचे. किती वेळा सांग? हाऊ मेनी टाइम्स डू आय हॅव टू टेल यू? असं न बोलता आय हॅड रिअली ॲप्रिशिएट इट इफ यू रिमेंबर धिस नेक्स्ट टाईम. म्हणजे पुढच्या वेळेस जर तुला लक्षात राहिलं, तर मी तुला नक्कीच ॲप्रिशिएट करेन. तू खूप धीमा आहेस. यू आर टू स्लो. कुल्ड यू प्लीज बी अ बिट क्विकर? तुझं बोलणं समजत नाही. आय डोंट अंडरस्टँड व्हॉट आर यू सेइंग? तर याऐवजी कुल्ड यू प्लीज एक्सप्लेन इट अगेन? पुन्हा तू सांगू शकतो, पुन्हा तू बोलू शकतो. हे असं आहे. नेक्स्ट आहे, मला त्रास होत आहे. यू आर एनिविंग मी. हे असं न बोलता आय एम फाइंडिंग धिस अ बिट डिफिकल्ट. वुल्ड यू हँडल इट डिफरंटली? असंही बोलू शकता. मला खोटं बोलू नकोस. डोंट लाय टू मी. कुल्ड यू प्लीज बी हॉनेस्ट विथ मी? मला खरं बोलू शकतोयस का? कसा झापण्याचा प्रकार आहे बघा. नेक्स्ट आहे, तू का असं वागतोस? व्हाय डू यू ॲक्ट लाइक धिस? तर हे असं न बोलता कुड वी टॉक अबाउट धिस कामली? शांतपणे सांगू शकतोयस? मला हे अजिबात आवडलं नाही. आय रिअली डिडंट लाइक धिस. एखादी गोष्ट तुम्हाला आवडली नाही, तुम्ही हे वाक्य वापरतात. परंतु हे वाक्य न वापरता
तुम्ही जर हे वाक्य वापरलं, आय थिंक धिस कुड बी लेटर, लेट्स ट्राय अगेन, तर हे अप्रतिम होईल. माझा मूड खराब करतोयस. माझा मूड खराब करतोस. तू माझा मूड खराब करतोस. यू आर रनिंग माय मूड. याऐवजी धिस इज अ लिटल अपसेटिंग. कॅन वी फिक्स इट टुगेदर? हे काही कामाचं नाही. एखादी गोष्ट कामाची नाही, तर हे काही कामाचं नाही असं आपण म्हणतो. तर याच्या ऐवजी धिस इज युजलेस. धिस इज नीड सम इम्प्रूव्हमेंट. लेट्स कम ऑन इट. तू खूप चुका करतोस. You make to make many mistakes. Let's try to reduce the mistakes next time. तुला काही कळत नाही. You don't understand anything. तुला काही कळत नाही. तर याऐवजी लेट मी एक्सप्लेन इट अगेन इन अ सिंपल वे. सिंपल वे म्हणजे सांगू शकतोयस का असं तुम्ही इंग्रजीत म्हणू शकता. मला तुला सांगायला वेळ नाही. आय डोंट हॅव टाईम फॉर धिस. त्याऐवजी कॅन वी कीप धिस शॉर्ट प्लीज? शॉर्टमध्ये सांगू शकतोयस? मला तुझं कारण ऐकायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू हेअर युअर एक्सक्युजेस. याऐवजी लेट्स फोकस ऑन द सोल्युशन इन्स्टेड ऑफ धिस एक्सक्युजेस. एक्सक्युजेसचं सोल्युशन दे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. धिस इज कम्प्लिटली रॉंग. याऐवजी आय थिंक धिस नीड्स अ फ्यू करेक्शन्स. काही करेक्शन्स बाकी आहे. मला आता जाऊ दे. लेट्स मी गो. आय रिअली नीड टू लिव्ह नाऊ. लेट्स कंटिन्यू लेटर. तर मित्रांनो, ही होती 25 आजची वाक्य जी खूप महत्त्वपूर्ण होती. 25 अँग्री टू पोलाइट इंग्लिश सेंटेन्सेस. नुकतंच इंग्रजी बोलायला शिकत असाल तर असं शांतपणे बोलणं तुमचा इम्प्रेशन खूप वाढवेल. तुम्हाला यातलं कुठलं वाक्य सर्वात जास्त आवडलं ते कमेंटमध्ये लिहा आणि आजपासून इंग्लिश नुसतं न बोलता इंग्लिश शांतपणे आणि संयमाने बोलायचं, परंतु इंग्लिशमध्ये रागावताना कोणती वाक्य कशी वापरायची ही तुम्हाला आता नक्की चांगल्या प्रकारे समजलं असेल. तर तुमचा आजचा होमवर्क हा कंप्लीट करा. हा व्हिडिओ वारंवार बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत आपण खूप चांगला पॉइंट शोधला आहे मी तुमच्यासाठी. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत इंग्लिश फॉर इंटरव्ह्यूज. इंटरव्ह्यूमध्ये वापरायची अशी 20 वाक्य आहे माझ्याकडे, जी तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जर वापरत नसाल तर वापरायला सुरुवात करसाल तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तर चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये याच टॉपिकवरती. इंग्लिश मराठी टू इंग्लिश मास्टरी यूट्यूब चॅनल. थँक यू. धन्यवाद.